नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा उद्याचा भाग खरंच खूप जबरदस्त असा असणार आहे. कारण आजपर्यंत सूर्याने डॅडींवर कधी संशय घेतलाय किंवा डॅडींना जाब विचारलाय असं कधीही झालेलं नव्हतं. परंतु भाग्याच्या प्रकरणामध्ये सूर्या हा डॅडींना जाब विचारणार आहे. तो डॅडींकडे जाणार आहे आणि डॅडींचीही वाट लावणार आहे. म्हणजे सरनोबत, शशिकांत सरनोबत यांच्या फॅमिलीची तर वाट लावलेलीच आहे, परंतु त्यानंतर वाट लावण्यासाठी, डॅडींची वाट लावण्यासाठी सूर्या पोहोचणार आहे. हे सगळं आता आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे भाग्या जेव्हा सांगत असते की दादा, मी आपली आबरू वेशीवर टांगली आहे, माझ्याकडनं चूक झालेली आहे, मी अशा पद्धतीनं हे करायला नको होतं, हे सगळं सूर्याला ती बोलत असते. भाग्या खूप रडत असते, दादा माझ्याकडनं चूक झाली आहे, मी असं वागायला नको होतं, हे सूर्याला ती सांगत असते. तेव्हा सूर्या म्हणतो की हे बघ भाग्या, तुझ्याकडनं काहीही चुकलेलं नाही, तू काहीही चुकीचं वागलेली नाहीस. कारण जे काय घडलेलं आहे ते कोणाकडून घडले हे तुला चांगलंच माहिती आहे, तुझी अजिबात चूक नाही, असं सूर्या तिला समजवत असतो. आता मी सोडणार नाही त्याला, काहीही झालं तरीही मी आता संपवणार, असं म्हणत सूर्या आता शोधाशोध करू लागतो. सूर्या कोयता शोधत असतो आणि एकदा का कोयता मिळाला की सूर्या निघालेला असतो. सूर्या आता कोयता हातात घेतो आणि चाललेलाच असतो. तेव्हा मात्र तुळजा सगळेजण त्याला थांबवत असतात, पण सूर्या म्हणत असतो, ज्याने माझ्या बहिणीच्या अब्रूवरती हात टाकलेला आहे, मी त्याला सोडणार नाही, असं म्हणत सूर्या निघालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं छत्री मात्र धावतच येतो आणि डॅडींना सांगू लागतो, डॅडी खरंच आपण जे ठरवलं होतं ना त्या पद्धतीनं गोष्टी घडत आहेत, कारण आपल्या म्हणण्याप्रमाणे सगळं झालेलं आहे. डॅडींना कळत नसतं हे काय बोलतोय. तेव्हा डॅडी म्हणतात की काय झालंय नक्की, एवढी आनंदाची काय बातमी. छत्री सांगतो की सूर्याला कळलेलं आहे त्याच्या बहिणीचं प्रकरण, म्हणजे आपण इतके दिवस ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती गोष्ट झालेली आहे आणि आता त्यासाठी आपल्याला जे काय करता येईल ते करावं लागणार आहे, असं डॅडींना तो सांगत असतो. डॅडी म्हणत असतात की आत्ताच्या आत्ता त्या शशिकांत सरनोबतला फोन करतो आणि त्याला सांगून टाकतो, म्हणजे सगळं प्रकरण आपोआपच निघून जाईल, काही झालं तरीही, कारण त्यालाही कळलं पाहिजे ना काय होऊ शकतं. हे सगळं डॅडी बोलत असतात. इकडे शशिकांत सरनोबतांना त्याची आजी जी आहे ती सांगत असते, खरंच भाचा ना अगदी तुमच्या पावलावर पाऊल टाकून चालतोय, मोठा राजकारणी होणार आहे, असं शशिकांत म्हणत असतो. त्याच वेळी डॅडींचा फोन येतो. डॅडींना तो म्हणतो की बोला, काय झालं डॅडी. तेव्हा डॅडी सांगू लागतात की एक गोष्ट महत्त्वाची घडलेली आहे, सूर्याला कळलेला आहे तुमच्या भाच्याचा प्रताप, त्यामुळं तुम्ही तयारीत राहा, कारण तो नंदीबैल पेटून उठलेला आहे आणि कोणत्याही क्षणी पोहोचू शकतो, तुम्ही तयारीत राहा. तेव्हा इकडे डॅडींना छत्री म्हणत असतो की खरंच डॅडी, मानलं पाहिजे तुम्हाला, आजपर्यंत जी गोष्ट तुम्ही केली ना ती जबरदस्त. आणि इकडे शशिकांत सरनोबत पण खुश होतात. ते म्हणतात की ठीक आहे, काही हरकत नाही, येऊ द्या त्याला, बघतो त्याचं काय करायचं आहे ते, असं शशिकांत सरनोबत यांचं म्हणणं असतं. म्हणजे आता यांनी दोघांनी मिळून प्लॅन केलेला आहे तो म्हणजे सूर्याला संपवण्याचा. परंतु सूर्या मात्र पेटून उठलेला आहे, ज्याच्या डोक्यावर देवीचा हात आहे, त्याचं कोण काय बिघडवू शकणार आहे. जो सत्याच्या बाजूने लढत आहे तो सूर्या आहे. आणि इकडे आता खरं तर घाम फुटलेला असतो तो म्हणजे राजला जाम भीती वाटलेली असते. तेव्हा इकडे सत्याला शशिकांत सांगत असतो की जा पोरासनी तयारीत ठेव, आला की त्याला कापायचं आहे, आपल्या ताब्यात आलेला आहे, त्याला अजिबात सोडायचा नाही, हे सगळं चाललेलं असतं. तोपर्यंत तुळजा इकडे भाग्याला घेऊन पोलीस स्टेशनला पोहोचलेली असते. सूर्याला तिने काही करून शांत करायचा प्रयत्न केलेला असतो, पण सूर्याने ऐकलेलं नसतं. त्यामुळं इकडे तुळजाला काही करून एक गोष्ट करायची असते, ती म्हणजे की पोलीस कंप्लेंट करायची असते आणि तरच हे सगळं म्हणण्याप्रमाणे होणार असतं. तर इकडे सूर्या कोयता घेऊन आलेला असतो. सूर्या खूप भडकलेला असतो, त्याला काही करून खूप राग आलेला असतो आणि त्याने ठरवलेलं असतं की यांना सोडणार नाही. मग त्याच्या मागं तिथं त्यांचे जे बॉडीगार्ड असतात ते तिथं तयार असतात आणि सूर्या आलेला पाहून ते सूर्याला तिथे अडवत असतात. पण सूर्याने ठरवलेलं असतं की यांना आता सुट्टी द्यायची नाही. आणि मग सूर्या एकेकाची धुलाई करत जातो, कारण सूर्याचं हे कष्ट करून कसलेलं शरीर असतं आणि तो बरोबर त्यांची वाट लावत असतो. तर सत्य आणि शशिकांतवरती उभे असतात. सत्य म्हणत असतो की तोडा रे त्याला, सोडायचं नाही. सूर्या त्या सगळ्या बॉडीगार्डची धुलाई करतो आणि आत पोचतो. सत्य मात्र बंदूक घेऊनच सूर्यावर धावून जात असतो. अजून त्या सत्याची मान नीट झालेली नसती, तुळजाच्या लग्नाच्या वेळेस पराक्रम केलेला, आणि तो सूर्यावर धावून निघालेला असतो.
तर सूर्या त्याच्या कानाखाली वाजवतो, हवेत गोळी मारली जाते आणि सूर्या पुढे पोहोचतो. पुढे शशिकांत सरनोबत आता तिथं आडवा येतो. सूर्या त्याच्या बी कानाखाली जाळ काढतो, त्याच्या कानातनं मुंग्या आलेल्या असतात आणि सूर्या पुढे पोहोचतो. म्हातारी येते, म्हातारीला तर कोयता दाखवून गार केलेलं असतं आणि तिथे खांबाच्या बाजूला उभा असतो तो म्हणजे राज मात्र रडायला लागतो. मला माफ करा, त्या व्हिडिओमध्ये काहीच नाही आहे, मी फक्त तिला घाबरवण्यासाठी हे केलं होतं, मी आत्ताच्या आत्ता तो व्हिडिओ डिलीट करून टाकतो, असं तो बोलत असतो. आणि सूर्या म्हणत असतो तुला सोडत नसतो. सूर्याने कोयता उगारलेला असतो आणि त्याच वेळी तिथे तुळजा पोचते आणि तुळजा तो कोयता हातात घेते आणि सूर्याला शांत करायचा प्रयत्न करत असते. परंतु सूर्या मात्र खूप चिडलेला असतो. तेव्हा इकडे लगेचच बोलते ती म्हणजे तुळजा, सूर्या तुला कळतंय का तू काय करून बसत आहे? कारण काहीही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेव की आपल्याला शांतपणे सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागणार आहेत. त्याला मारून काय होणार आहे, तो लहान आहे, तुझ्या लक्षात येते का? असं म्हणत तुळजा सूर्याला शांत करत असते. इकडे डॅडींना आता छत्री सांगू लागतो की वाट लागलेली आहे. सूर्या म्हणत असतो की तुला तर शिक्षा देणारच आहे असं म्हणत तो त्या राजला घेऊन फरफटत निघालेला असतो आणि इकडे डॅडींची मात्र वाट लागलेली असते. डॅडींना कळायचं बंद झालेलं असतं कारण डॅडी पुरते अडकलेले असतात आणि डॅडी म्हणत असतात की आता काय करायचं, हा नंदी बैल आपल्याकडे येणार. त्यावेळेस लगेचच बोलत असतो तो म्हणजे छत्रू. तो म्हणतो की नक्की काय म्हणायचं आहे डॅडी? डॅडी म्हणतात अरे दुश्मनाच्या पुढच्या 10 चाली आपल्या लक्षात आल्या पाहिजेत. इकडे सूर्याने राजला आता शाळेत आणलेलं असतं, त्याचे कपडे काढलेले असतात आणि पोरांना म्हणत असतो ओळखलं का याला? कोण आहे माहिती आहे ना? हा राज. कसं आहे माहिती आहे का, एकच ओळख आहे त्याची, नामदार शशिकांत सरनोबत यांचा भाचा, दुसरी काय ओळख आहे सांगा बरं याची? असं सूर्या बोलत असतो आणि तेव्हा मात्र राजला त्याने तिथं उघडा केलेला असतो आणि तो राज मात्र रडायला लागलेला असतो. सूर्याच्या पुढे हात जोडून तो रडत असतो, म्हणत असतो की मला माफ करा, माझ्याकडनं चूक झाली आहे, मी असं करणार नाही पुन्हा, मी कोणालाही त्रास देणार नाही, मला माफ करा. आणि हेडमास्तर तिथं आलेले असतात. सूर्या हेडमास्टरांना म्हणत असतो की तुम्ही चांगल्या पद्धतीने हे प्रकरण हाताळायला पाहिजे होतं, तुम्ही असं करायला नको होतं, तुम्हाला ही गोष्ट कळली होती ना, मग तुम्ही मला का सांगितलं नाही? मला सांगायला हवं होतं त्याच वेळेस, असं सूर्या त्यांना बोलत असतो. त्यावेळेस ते म्हणत असतात की मी हे प्रकरण व्यवस्थित हाताळलेलं आहे. आणि सूर्याच्या पुढे राज रडत असतो. राजला सूर्या म्हणत असतो की सोडणार नाही तुला आता, कारण तू काहीही केलं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव, तू कसं आहे मुलींशी वागलेला आहे. आणि ही पोरं कशात माहिती आहे का, यांच्यातला पुरुष असतो ना तो जागा होतो, कारण काहीही झालं तरी यांना मुलगी जिंकली, मुलीची प्रगती झाली ही गोष्ट अजिबातच आवडत नसती. इकडं डॅडी मात्र घाबरलेले असतात. त्यांना खात्री असते की सूर्या इथे पोहोचणार आणि आपली वाट लागणार आहे. ही गोष्ट डॅडींना कळलेली असते. डॅडी घाबरून गेलेले असतात. डॅडी म्हणत असतात की आता काही खरं नाही, कारण काहीही झालं तरीही मला माहिती आहे की सूर्या इथं येणार. सूर्या आणि तुळजाने राजला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि ते दोघं जण आता डॅडींच्या बंगल्यावर आलेले आहेत आणि सूर्या हा डॅडींना जाब विचारत आहे. तो डॅडींना म्हणत आहे की तुम्हाला माहिती होतं ना सगळं, तुम्ही ही गोष्ट माझ्यापासून का लपवली डॅडी? डॅडी म्हणतात की अरे सूर्या कळते का तुला, राग म्हणजे राग चांगला नसतो रे, इतका राग अतिराग करू नये रे माणसाने, असं म्हणत डॅडी खूपच आणत असतात आणि बोलत असतात. ते सूर्याला म्हणत असतात की तू असं नको चिडचिड करू आणि डॅडी आता गोड बोलायला लागलेले असतात. सूर्या फक्त त्यांना एकच प्रश्न विचारतो, तुम्हाला हे सगळं माहिती होतं ना, मग माझ्यापासून ही गोष्ट का लपवली? हा प्रश्न सूर्या डॅडींना विचारत असतो. तुम्हाला का वाटलं नाही, माझ्या बहिणीच्या जीवाचा प्रश्न होता, तुम्ही ही गोष्ट माझ्यापासून का लपवलेली आहे? एवढंच सूर्याचं डॅडींना बोलणं असतं आणि डॅडी मात्र आता गप्पच बसलेले असतात, कारण त्यांच्याकडे उत्तरच नसतं द्यायचं. आता सूर्या कशा पद्धतीने डॅडींची वाट लावणार आणि त्याचबरोबर डॅडींना कसं कळणार की हे सगळं आता वाट लागलेलीच आहे आणि सूर्याला कसे समजून सांगणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. थँक्यू.